मित्रांनो, सीजेपी आंदोलनात आता आणखीन एक मोठी घडामोड समोर आली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर आता अभिजित दिपके यांनीही अमर उपोषणाची घोषणा करत थेट सरकारला आव्हान दिले। या निर्णयामागे नेमकी काय घडलंय आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, सलग 21 दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले। यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। पण दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी यांनी केलाय। सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर उपोषण करत असल्याची घोषणा केली आहे। सोनम वांगचुक यांच्यानंतर आता आपणही उपोषणामध्ये सामील होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं। उपोषणाची सुरुवात करताना अभिजित दिपके यांनी देशातील सर्वांना आपापल्या शहरामध्ये शांततापूर्वक आंदोलन करणार असल्याचं आवाहन केलंय। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार आज सकाळी 7:30च्या सुमारास जंतर मंतरवरील पोलिसांनी मंचासमोरील सुरक्षा जाळी तोडून मंचावर प्रवेश केला। सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या एका पथकाने जबरदस्तीने उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पण वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरील लोकांची संख्या वाढू लागली आहे आणि आंदोलक हातात तिरंगा घेऊन दाखल होत आहेत असंही बोललं गेलं। यापूर्वी जेव्हा सोनम वांगचुकने उपोषण सुरू असताना अभिजित दिपके म्हणाला होता की मी उपाशी राहू शकत नाही कारण मला मायग्रेनचा त्रास असल्याचं, आपण खूप वेळा उशिरा किंवा लवकर जेवू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आपण उपोषण करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यांनी सर्वांना आपापल्या शहरामध्ये आणि गावामध्ये शांततापूर्व आंदोलन करण्याचे आवाहनही केले आहे। तर मित्रांनो, तुमच्या मते हे आंदोलन योग्य दिशेने चाललं आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ताज्या आणि राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।